ओके. तर आज आपण थोडे बेसिक कन्सेप्ट घेऊया जावास्क्रिप्ट मधले. त्याच्यामधलं एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते मी तुम्हाला शो करतो की आपण काय घेणार आहे. स्क्रीन शेअर करतोय. ओके, तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसत आहे? स्क्रीन दिसते का? ओके, तर आपण आज काय बघणार आहे? आपण बघणार आहे सेकंड युनिट मधला जो टॉपिक आहे ना, ॲरे, हा आपण बघणार आहे. आता याच्यामधलं जे फंक्शन आहे ना, ते फंक्शन आपण बघितलेलं आहे. आपण फंक्शन कसे क्रिएट करतो, कसे कॉल करतो, ते आपण बघितले आहे बाय युजिंग HTML. तसं इथे कन्सेप्ट दिसते तुम्हाला, कॉलिंग अ फंक्शन विथ और विदाउट द आर्ग्युमेंट, कॉलिंग फंक्शन फ्रॉम HTML. आणि आपण फ्रॉम HTML पण केलेलं आहे है ना. जसं आपण काल बघितलं ना, ते कोणतं होतं ते, प्रिव्हियस आणि नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण स्लाइड शो बघितला होता, त्याच्यामध्ये आपण फंक्शन्स कॉल केले होते ना. बस तेच आहे तो टॉपिक, ते कसं करायचं तर. ओके, त्यानंतर मग आज आपल्याला काय बघायचं आहे, ॲरे बघायचं आपल्याला. ॲरे जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे कसं वर्क करतं आणि त्याला इनिशियलाइज कसं केलं जातं, त्याला यूज कसं केलं जातं, मग त्याचं एक्झिक्युशन कसं केलं जातं है ना. म्हणजे जेवढं होईल तेवढं आपण बघूया ॲरे रिलेटेड. तर जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे कसा क्रिएट केला जातो हे आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल की सी लँग्वेज मध्ये किंवा जावा लँग्वेज मध्ये तुम्ही बघितलं असेल ॲरेला, ॲरे कसं वर्क करतं. तर ॲरे काय असतं? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट. बरोबर आहे. अशा प्रकारे डेफिनेशन असते, सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट, कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट. म्हणजे कशा प्रकारे, जर की इथे आपण एक नवीन फाईल बनवूया, त्याला मी सेव्ह करतो, फिफ्थ प्रोग्राम डॉट HTML सेव्ह करायचं आहे आपल्याला. फिफ्थ प्रोग्राम. ओके, तर सी लँग्वेज मध्ये म्हणा किंवा जावा लँग्वेज मध्ये म्हणा, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही ॲरे क्रिएट करायचे. तर त्याच्यामध्ये ॲरे क्रिएट करायसाठी तुम्ही काय करायचे त्याच्यामध्ये, जसं की इंटिजर आहे किंवा ARR, अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचे आणि समोर एक तर तुम्ही ARR अशा प्रकारचं फंक्शन असायचं, किंवा मग सरळ सरळ त्याच्या आतमध्ये व्हॅल्यूज असायच्या है ना. अशा प्रकारे. पण जो जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट मध्ये आपण थोडं वेगळ्या प्रकारे याला करतो. तर जावास्क्रिप्ट मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपण कोणती फाईल बनवतो, सर्वात HTML ची फाईल बनवतो. बरोबर आहे. आणि त्या HTML च्या फाईलच्या आतमध्ये आपण HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट या तिघांचा पण कोड लिहितो. आता याच्यामध्ये फक्त फक्त आपल्याला काय करायचं आहे, जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे. आपल्याला HTML आणि CSS लिहायचं नाहीये, कारण की आपल्याला फक्त जावास्क्रिप्टचं एक्झिक्युशन करायचं आणि ते बॅकएंडचं एक्झिक्युशन करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणजे आपल्याला ते कन्सोलमध्ये दिसेल की एक्झॅक्टली काय एक्झिक्युशन होतं, ते आपल्याला ब्राउझरवरती दिसेलच. ओके, तर आपल्याला इथं फक्त काय करायचं आहे, जावास्क्रिप्ट लिहायचं आहे. जावास्क्रिप्ट जर लिहायचं आहे HTML मध्ये, तर आपण काय करतो, स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहितो त्याला. बरोबर आहे. स्क्रिप्ट टॅग मध्ये घेतो, असं स्क्रिप्ट टॅग असतो, आणि ह्या स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये आपण जावास्क्रिप्टचा कोड लिहितो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक सिंपल एक अलर्ट टाकतोय, आपण सिंपल एक अलर्ट फंक्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकतोय की बा फिफ्थ प्रोग्राम अशा प्रकारे है ना. आणि याला आपण सेव्ह केलं. आता याला आपल्याला काय करायचं, रन करायचं आहे. त्याला मी राईट बटन क्लिक केलं इथे आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर इथे क्लिक करतोय. हा काय करतोय बघा, असं डायरेक्टली रन होत आहे हे है ना. असं पूर्ण डायरेक्टली रन होत आहे फिफ्थ प्रोग्राम. बघा, जसा हा HTML कोड लोड झाला, म्हणजे HTML चा फाईल जो आहे, HTML ची जी फाईल आहे फिफ्थ प्रोग्राम डॉट HTML, जशी ही लोड झाली तसाच फिफ्थ प्रोग्राम जो आहे हा अलर्ट झालाय. म्हणजे हा जो आहे हा स्क्रिप्ट एक्झिक्यूट झालेला आहे. जसं आपण त्याला एक्झिक्यूट करतो त्या फाईलला, तसं ऑटोमॅटिकली ही स्क्रिप्ट एक्झिक्यूट होऊन जाते.
है ना, म्हणजे जावास्क्रिप्टचा कोड एक्झिक्यूट होऊन जातो. ओके, आता आपल्याला काय करायचं याच्या आतमध्ये, जसं आपण हे अलर्ट केलं, सिंपल एक अलर्ट फंक्शन. आता याच्या आतमध्ये काय करायचंय, एक सिंपल एक व्हेरिएबल घ्यायचंय आपल्याला, जसं की व्हेरिएबल आय इक्वल्स टू, इथे मी घेतलं 50, याला सेमिकोलॉन दिला. हे काय आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे फक्त एवढं डिक्लेअर करणे, त्याला व्हॅल्यू असाइन न करणे, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, नंतर व्हेरिएबल इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन मीन्स डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे त्याला व्हॅल्यू असाइन करणे, अशा प्रकारे. इनिशियलायझेशन म्हणजे त्याला व्हॅल्यू असाइन करणे. ओके, आता ह्या सेम आयला काय करायचं, हा जो आय मध्ये जी 50 आहे, हे आपल्याला करायची आहे, शो करायची आहे, जसं की ALERT, अलर्ट. अलर्ट नावाचं एक फंक्शन असतं, जो काय करतो, आपल्याला एक डायलॉग बॉक्स देतो, त्यामध्ये आपल्याला एक मेसेज देतो, जो पण मेसेज आपण टाकला आहे. ओके, आता त्याच्यामध्ये आपण 50 टाकलाय, आय टाकलाय ना, म्हणजे आयची व्हॅल्यू काय आहे, 50 आहे. तर अलर्ट मध्ये काय येणार, आपल्याला 50 येणार, बरोबर. तर इथे आपण काय करणार, त्याला रिफ्रेश करणार, तर इथे बघा 50 येत आहे, है ना. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, त्याला अलर्ट करतोय व्हेरिएबल घेऊन. ठीक आहे, आता हे झालं एक सिंपल आहे व्हेरिएबलचं. आता आपल्याला काय करायचं, एक ऍरे व्हेरिएबल घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, एक ऍरे व्हेरिएबल घ्यायचं आहे, जसं की var, त्यानंतर कार नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, असाइन करणार, त्याला आपण असाइन करणार एक ऍरे व्हेरिएबल, सॉरी, ऍरे व्हॅल्यूज. आता जसं तिथे 50 होतं, 50 काय आहे, इंटिजर टाईपचा व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, ऍरे पाहिजे. तर समजा आपल्याला ऍरे पाहिजे, तर ऍरे आपण घेतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कधी पण, हे लक्षात ठेवायचं. ऍरे आपण कधी पण जो घेतो तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो. समजा आपण याला सिंपल, जो आता याला आपण अलर्ट करूया, हा जो कार आहे ना, कार काय आहे, एक व्हेरिएबल आहे. ओके, आणि त्याला आपण काय असाइन करतोय, एमटी ऍरे. याच्यामध्ये का एमटी ऍरे म्हणतो आपण याला खाली आहे हा, ह्या ऍरेमध्ये व्हॅल्यूच नाहीये, याला आपण म्हणतो एमटी ऍरे. ओके, आता या एमटी ऍरेला आपण ना प्रिंट हे असं अलर्ट करतोय. तर अलर्ट केल्यानंतर हे कसं दिसतं ते बघूया. तुम्ही येऊन रिफ्रेश करतो, बघा इथं मला ब्लँक दिसत आहे, काहीच दिसत नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहेच नाही. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे आहे. इनिशियलाइज जर करायचं असेल कोणते पण ऍरे व्हेरिएबल, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकतो आपण, जसं की कारमध्ये स्विफ्ट, है ना, त्यानंतर टाटा, त्यानंतर BMW, BMW, अशा प्रकारे. हे काय आहे, स्ट्रिंग्स आहेत. हे काय आहेत, स्ट्रिंग्स आहे, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स आहेत, है ना. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, की बा हे जो ऍरे बनलेला आहे, हा सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट आहे, कलेक्ट टाईप ऑफ एलिमेंट, बरोबर आहे. कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट, अशा प्रकारे ते दिसतंय. बघा, सिमिलर टाईप आहे, सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट आहे. ओके, कारण की तिन्ही पण काय स्ट्रिंग्स आहेत, तिन्ही पण काय स्ट्रिंग्स आहेत, म्हणून काय म्हणतो आपण त्याला, अरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट. एलिमेंट म्हणजे कोणते, हे जे व्हॅल्यू दिसतंय हे काय एलिमेंट आहे, टाटा, BMW, स्विफ्ट, हे काय एलिमेंट्स आहेत. ओके, तर आता काय करूया, याला आपण वापस सेव्ह करूया आणि चेक करूया. आता आपण आधी काय होतं, एमटी अरे होता, आता काय केलंय आपण, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकलेल्या आहे मॅन्युअली. ओके, आता याला आपण रिफ्रेश करूया, बघा इथे तिन्ही पण व्हॅल्यू दिसत आहे, है ना. आपण जसं त्या अरेला प्रिंट केलं, तसं काय होतं, याच्यामध्ये तिन्ही पण व्हॅल्यू आपल्याला दिसून राहिलेले आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा अरे जो आहे, हा रेडीमेड अरे घेतलाय आपण. हा जो अरे आहे, हा रेडीमेड अरे आहे. या रेडीमेड अरेच्या आतमध्ये आपल्याला व्हॅल्यूज काहीतरी इन्सर्ट करायचे आहे. आता आणखी एक गोष्ट, याला आपण अलर्ट करतोय, हा अलर्ट करणे म्हणजे शो करायसाठी एक वे आहे. आणखी एक याच्यामध्ये वे असतो, जसं की कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग, आणि याच्या आतमध्ये कार ब्रॅकेटमध्ये, आणि याला सेमिकोलॉन. ठीक आहे, हा पण एक प्रकारे आपण काय करतो, आउटपुट शो करायसाठी युज करतो कन्सोल डॉट लॉग. पण हा कुठे शो होतो, हा शो होतो कन्सोलमध्ये. कोणाच्या कन्सोलमध्ये, ब्राउझरच्या कन्सोलमध्ये. इथे येऊन आपण याला रिफ्रेश करणार, बघा काहीच आउटपुट दिसत, कारण की अलर्ट आपण काढला. आता इथे आपण राईट बटन क्लिक करणार, इन्स्पेक्ट मध्ये जाणार, इथे बघा हे कन्सोल दिसते, पण प्रत्येक ब्राउझरमध्ये कन्सोल असतं. ठीक आहे, त्या कन्सोलमध्ये जायचं, इथे क्लिक करायचं. आता इथे कन्सोल डॉट लॉग केलं म्हणजे कन्सोलच्या आतमध्ये लॉग होणार, म्हणजे डेटा जाणार कोणता, हा कार. आता मी इथे रिफ्रेश करतो, कन्सोल पण आहे आपला, त्याला रिफ्रेश करतोय, तर इथे दिसेल का, हे बघा इथे दिसते, है ना. हा बघा इथे प्रिंट झालाय मेसेज, स्विफ्ट, टाटा, BMW, 012, म्हणजे हा एरे आहे ना, याला आपण एरे म्हणतो, 012.
बरोबर. हे अशा प्रकारे इथे प्रिंट होत आहे. तर हा एक वे झाला त्या डेटाला प्रिंट करायसाठी, कन्सोल डॉट लॉग हा एक वे आहे. जसा दुसरा वे होता कोणता, अलर्ट फंक्शन है ना. अलर्ट फंक्शन पण तेच करतं. कसं करतं अलर्ट फंक्शन, अलर्ट फंक्शन मध्ये पण आपण सेम तेच व्हॅल्यू प्रिंट करतो, पण तो काय करतो फक्त व्हॅल्यूज दाखवतो. तो काय करतो फक्त व्हॅल्यूज दाखवतो. आता मी रिफ्रेश करतो याला, इथे बघा हा काय करतोय आपल्याला फक्त व्हॅल्यूज दाखवत आहे. पण जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग करतो तेव्हा तो काय दाखवतो, तेव्हा तो आपल्याला व्हॅल्यूज तर दाखवतोच, पण सोबत सोबत इंडेक्स नंबर पण दाखवतो त्या ॲरेचा. आणि ॲरेचा जो इंडेक्स नंबर असतो म्हणजे जी पोझिशन असते ती कशापासून चालू होते, झिरो पासून. राईट. ॲरे हा प्रत्येक वेळेस झिरो पासून चालू होतो. त्यानंतर त्याची लेंथ किती आहे हे सर्व याच्यामध्ये दिसतं, है ना. त्याची इन्फॉर्मेशन दिसते. तर ह्याच्यामध्ये त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते अशा प्रकारे. ओके. तर आपण काय केलं याच्यामध्ये, कन्सोल डॉट लॉग केला जेणेकरून आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲरेची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल, जसं की त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याची साईज काय आहे, त्याचे इंडेक्स नंबर्स काय आहे, है ना. त्यानंतर त्याची लेंथ काय आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिसतं. आणि आपण जेव्हा अलर्ट यूज करतो तेव्हा त्यामध्ये फक्त आपल्याला काय दिसतं, त्यामध्ये फक्त आपल्याला या व्हॅल्यूज दिसतात, बाकी आपल्याला काही दिसत नाही. ठीक आहे. तर हे वेगवेगळे असे वेज असतात त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण काय करू शकतो, त्याला शो करू शकतो, प्रिंट करू शकतो. आता आणखी याच्यामध्ये असं काहीतरी आहे, डॉक्युमेंट डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट. आता डॉक्युमेंट डॉट राईट फंक्शन, डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट कार, डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट कार. आता असं जर आपण घेतलं, याला मी कमेंट करतो, वरचा जो पोर्शन आहे त्याला कमेंट करतो आणि याला डॉक्युमेंट डॉट राईट करतो. आता हा सिंटॅक्स चुकीचा जर असेल तर आपल्याला एरर येईल. इथं आपण रिफ्रेश करूया. इथे बघा एक एरर येतोय की अवॉइड युझिंग डॉक्युमेंट डॉट राईट. हे काय आहे, वॉर्निंग आहे, कारण की आय थिंक हे डिप्रिकेट झालेली असेल. ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला काय दिसतंय, स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू म्हणजे प्रिंट झालाय. आता हे कसं, हे हे काय करताय, डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट मीन्स जी ही डॉक्युमेंट तुम्हाला दिसतंय म्हणजे एचटीएमएल ची डॉक्युमेंट, म्हणजे एचटीएमएलचं पेज म्हणजे एचटीएमएल पूर्ण स्वतः एचटीएमएल, याला काय म्हणतो आपण, डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट डॉट राईट, तर त्या डॉक्युमेंट वरती राईट करतोय तो, म्हणजे काय करतोय, त्या एचटीएमएल मध्ये राईट करतोय काहीतरी, म्हणजे बघा म्हणून हे इथे दिसतंय डॉक्युमेंट डॉट राईट केल्यानंतर. तर आपण सेम व्हॅल्यूज जे आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारे शो करू शकतो. सेम व्हॅल्यू जे आहे त्या वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये शो करू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आपण किती प्रकारे त्याला शो करू शकतो. तर ओके. तर हे असं आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो ऍरे आहे ह्या ऍरेमध्ये, या ऍरेमधले काही व्हॅल्यूज आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज प्रिंट करायचे. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज प्रिंट करायचे. आता मी काय करतो, याला काढतो आणि फक्त हे लॉग घेतोय. ओके. फक्त हा मेन लॉग घेतोय, बाकी हे असंच ठेवतोय. ठीक आहे. याला मी इथून काढलं, इथे इथे युज केलंय. ओके. आता कन्सोल डॉट लॉग काय करणार, याच्यामध्ये प्रिंट करणार. बघा इथे प्रिंट केलं त्यांनी, है ना. याच्यामध्ये इथे कन्सोल मध्ये प्रिंट केलंय. कन्सोल डॉट लॉग काय करतो, कन्सोल मध्ये प्रिंट करतो. ओके. हे लक्षात ठेवायचं, विथ व्हॅल्यूज आणि त्याचे इंडेक्स नंबर आणि लेंथ. ओके. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सेम कन्सोल डॉट लॉगच करायचंय. कन्सोल डॉट लॉग करायचंय. पण कन्सोल डॉट लॉग मध्ये व्हॅल्यू कोणती करायची आपल्याला, आपल्याला फक्त हा टाटा प्रिंट करायचा आहे. आपल्याला फक्त हा टाटाच प्रिंट करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला ऍक्सेस करावं लागेल. तर आपण ह्या ऍरेला ऍक्सेस कसं करू शकतो, आपण या ऍरेला ऍक्सेस कसं करू शकतो ते आपल्याला बघायचंय. तर काय करायचं, तो जो व्हेरिएबल आहे ऍरेचा तो घ्यायचा, ऍरे कार, हा कार घेतला याच्यामध्ये, आणि स्क्वेअर ब्रॅकेट देऊन काय युज करायचं, इंडेक्स नंबर. तर स्विफ्टचा इंडेक्स नंबर काय आहे, 0. टाटाचा इंडेक्स नंबर काय आहे, 1. बीएमडब्ल्यूचा इंडेक्स नंबर काय आहे, 2. बरोबर आहे. तर टाटा जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर इथे काय घ्यावं लागेल, 1. बरोबर. तर कार इन ब्रॅकेट 1, तो काय होईल, टाटा प्रिंट होईल. आता बघूया आता टाटा प्रिंट होते का, इथे आपण येऊन रिफ्रेश करूया. बघा आता हे प्रिंट झालं. आपण आधी काय प्रिंट केलं होतं, कन्सोल डॉट लॉग मध्ये कार म्हणजे पूर्ण ऍरे हा प्रिंट केलेला आहे, है ना. इथे तुम्हाला हा पूर्ण ऍरे दिसतो, हा 3, स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू. आणि त्यानंतर आपण काय केलं, कार्स ऑफ 1. ओके. कार्स ऑफ 1 घेतलं, तिथे बघा फक्त टाटा दिसते तुम्हाला, है ना. आणि समजा मी कार्स ऑफ 2 घेतलं, याला याला सेव्ह केलं. ओके. आणि याला इथे वापस रिफ्रेश करतो, तर बघा तिथे काय आला, बीएमडब्ल्यू, है ना. पण समजा मी जर 3 केलं तर, मी जर याच्यामध्ये 3 केलं तर काय होईल, याच्यामध्ये एरर येईल की एक्झिक्युशन होईल. बघा याच्यामध्ये अनडिफाईन आलेलं आहे. बघा याच्यामध्ये अनडिफाईन दिसते, कारण की थर्ड पोझिशन वरती, थर्ड इंडेक्स नंबर वरती काहीच नाहीये. 0, 1 आणि 2 थर्ड मध्ये कोणीच नाहीये ना.
म्हणून तो इथे काय प्रिंट करतोय, अनडिफाईन्ड प्रिंट करतोय. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. इथे ॲरेची जी व्हॅल्यूज आहेत त्या जर ऍक्सेस करायचं असेल तर आपण काय युज करतो, स्क्वेअर ब्रॅकेट युज करतो आणि त्याच्या आतमध्ये त्याचा इंडेक्स नंबर युज करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्याच ॲरे व्हेरिएबलमध्ये, ह्या ॲरेमध्ये आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे, नवीन व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. तर ते कशी करायची ते आपल्याला बघावं लागेल. जसं की आपण ऍक्सेस करताना कसं करतो, अशा प्रकारे करतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल थर्ड मध्ये व्हॅल्यू आहे नाही म्हणून त्यांनी अनडिफाईन दिलं, तर मी थर्ड मध्ये व्हॅल्यू टाकू शकतो का? तर याच्यामध्ये ह्या जो थर्ड आहे, ह्या थर्ड मध्ये फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये टाकलं सुझुकी, सुझुकी असं टाकलंय आणि वापस काय करतोय, हा जो कार आहे ना, या कारला वापस इथे प्रिंट करतोय, कन्सोल डॉट लॉक करतोय आणि बाकी आपण काउंट टाकूया. काय केलं आपण, कन्सोल डॉट लॉक केलं कारला, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रिंट होईल, स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू. ठीक आहे, आणि हे जे नवीन जी सुझुकी आहेत हे मी याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय, कारण की थर्ड पोझिशनवरती कोणीच नाही आहे. ठीक आहे, कारच्या व्हेरिएबलमध्ये, कार ॲरे व्हेरिएबलमध्ये थर्ड पोझिशनवरती कोणीच नाही आहे, कारण की 0 1 आणि हा 2, तर थर्ड पोझिशन आहेच नाही याच्यामध्ये. थर्ड पोझिशनवरती जर आपल्याला टाकण्याचा प्रयत्न केला सुझुकीला आणि वापस त्या कारला आपण प्रिंट करतोय, ठीक आहे, म्हणजे एक्झिस्टिंग कार व्हेरिएबलमध्ये हे नवीन व्हॅल्यू जाईल का आणि ते प्रिंट होईल का ते आपल्याला बघायचं आहे. त्याला आपण सेव्ह करूया, तिथे येऊन रिफ्रेश करूया, तर बघा काय झालं, काय दिसते तुम्हाला, पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे जिथे आपण हा कन्सोल डॉट लॉक केला आहे 5 नंबरच्या लाईन वरती, इथे जो कार प्रिंट आहे त्याच्यामध्ये काय आहे, स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग आपण काय केलं, थर्ड पोझिशन वरती प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, कारण की तो अनडिफाईन्ड होता, कारण की ती व्हॅल्यूच नाही त्याच्यामध्ये. तर मग आपण काय केलं, त्या थर्ड पोझिशन वरती व्हॅल्यू टाकली, कोणती, सुझुकी. तर बघा इथे तुम्हाला सुझुकी दिसत आहे. आता याच्यामध्ये काय झालंय, 4 व्हॅल्यू झालेल्या आहे याच्यामध्ये, है ना. म्हणजे आपण अशा प्रकारे पण नवीन व्हॅल्यू टाकू शकतो एक्झिस्टिंग ॲरेमध्ये, जावा स्क्रिप्टमध्ये. आता बघा, सी लँग्वेज मध्ये काहीतरी वेगळं असू शकते, जावा लँग्वेज मध्ये काहीतरी वेगळं असू शकतात, किंवा प्रीडिफाईन फंक्शन पण असू शकतात. ठीक आहे, हे आपण जावा स्क्रिप्ट मधलं बघतोय, स्पेसिफिकली जावा स्क्रिप्ट. तर जावा स्क्रिप्ट मध्ये ॲरे कसं काम करतो, त्याला ऍक्सेस कसं करायचं, त्याला मॉडिफाय कसं करायचं, ॲरेमध्ये व्हॅल्यू टाकायच्या कशा, रिमूव्ह कशा करायच्या, हे सगळं आपण बघत आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे काय होतं याच्यामध्ये. तर समजत आहे का काय होतंय, तर आपण काय करतोय, कसं करतोय, समजत आहे. ओके, आता जसं हा एक वे आहे की कोणत्याही पण एका लोकेशन वरती म्हणजे इंडेक्स नंबर वरती, ॲरेच्या इंडेक्स नंबर वरती आपण हे व्हॅल्यू टाकतोय. तर अशाच प्रकारे आपण काही पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय की कार इन ब्रॅकेट 2 इक्वल्स टू, हा जो सेकंड पोझिशन आहे, सेकंड म्हणजे कोण, 0 1 आणि 2. बीएमडब्ल्यूच्या ठिकाणी जर आपल्याला काहीतरी दुसरं टाकायचं असेल तर, म्हणजे आपण मॉडिफाय पण करू शकतो एक्झिस्टिंगला, बरोबर आहे. आता एक्झिस्टिंग मध्ये काय आहे, बीएमडब्ल्यू आहे, त्या बीएमडब्ल्यूच्या ठिकाणी दुसरी जर आपल्याला कार घ्यायची असेल तर, बरोबर, तर ते जर घ्यायची असेल तर कसं घ्यायची, इथे काय करायचं, कार इन ब्रॅकेट 2 इक्वल टू काय करतं, असाइनमेंट ऑपरेटर आहे, इक्वल टू काय, असाइनमेंट ऑपरेटर. काय असाइन होतं, इथे जे व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या पर्टिक्युलर पोझिशनच्या त्या ॲरेला असाइन होऊन जाईल. ठीक आहे, तर इथे आता एक कार टाकतो आपण, आता मारुती टाकूया. ठीक आहे, इथे आपण मारुती टाकलं, बीएमडब्ल्यूच्या ठिकाणी मारुती टाकतोय, म्हणजे हे जे इथे बीएमडब्ल्यू तुम्हाला दिसतंय, त्या बीएमडब्ल्यूच्या ठिकाणी मारुती दिसेल, म्हणजे जेव्हा तुम्ही हा कार जेव्हा प्रिंट होईल ना, तेव्हा बीएमडब्ल्यू न दिसता मारुती दिसेल. ठीक आहे, आता आपण इथे जाऊया, एक्झिक्यूट करूया, रिफ्रेश, बघा बीएमडब्ल्यूच्या ठिकाणी मारुती आलेला आहे, है ना. सर्वांना दिसतंय बरोबर. स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू होता आधी, त्यानंतर आपण काय केलं, स्विफ्ट, टाटा आणि जो सेकंड पोझिशन वरती जो बीएमडब्ल्यू होता त्याला रिप्लेस केलं मारुतीनी, आणि थर्ड पोझिशन वरती सुझुकी टाकला. बघा, थर्ड पोझिशन वरती सुझुकीला टाकलं आणि सेकंड पोझिशन वरती मारुतीला रिप्लेस केलं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट पण करू शकतो, म्हणजे ऍड पण करू शकतो नवीन, आणि एक्झिस्टिंगला चेंज पण करू शकतो त्याच सेम प्रकारे, है ना. सेम प्रकारे आपण दोन्ही पण गोष्टी करू शकतो, मॉडिफाय पण करू शकतो आणि ऍड पण करू शकतो. त्यानंतर आता हे झालं मॉडिफाय करणे आणि ऍड करणे. आणखी याच्यामध्ये आपल्याला जर आणखी थोडंसं वेगळ्या प्रकारे जर ऍड करायचं असेल ना, तर ते पण करता येतं. जसं की याच्यामध्ये कार आहे व्हेरिएबल,
आपण याच्यामध्ये प्री डिफाईन्ड फंक्शन्स युज करू शकतो जावास्क्रिप्ट मधले. जसं त्याला म्हणतो आपण पुश फंक्शन. ठीक आहे, पुश करणे, कोणत्याही पण ऍरे मध्ये काहीतरी व्हॅल्यू पुश करणे. तर कार डॉट पुश, पुश नावाचं काय आहे, मेथड आहे, फंक्शन आहे, प्री डिफाईन्ड फंक्शन आहे. ठीक आहे, ऑलरेडी डिफाईन एक फंक्शन आहे ज्याचा यूज कशासाठी करतो आपण, त्या कार व्हेरिएबल मध्ये ऍरे मध्ये व्हॅल्यूला पुश करायसाठी. आता त्याच्यामध्ये आणखी काहीतरी पुश करायचं, जसं की मी BMW ला वापस पुश करतोय. मी काय केलं, सेकंड पोझिशन वरती जे BMW होतं त्याला मी रिप्लेस केलं मारुतीनी. मग वापस मी काय केलं, कारमध्ये पुश केला BMW. म्हणजे आता BMW ह्या कार जेव्हा आपण इथे प्रिंट करणार तेव्हा तिथे येऊन जाईल. म्हणजे शेवटी जेव्हा ते प्रिंट दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये BMW पण दिसेल. ठीक आहे, आता इथे आपण रिफ्रेश करूया. बघा इथे तुम्हाला BMW दिसतंय. काय झालं, BMW च्या ठिकाणी मारुती आलाय आणि त्यानंतर सुझुकी आपण ऍड केलं. कशा प्रकारे ऍड केलं आपण सुझुकी, बायझिंग पोझिशन, हे इंडेक्स पोझिशन, बायझिंग इंडेक्स पोझिशन. ठीक आहे, बायझिंग इंडेक्स पोझिशन आपण काय केलंय, सुझुकीला ऍड केलंय. पण तेव्हा आपल्याला इंडेक्स मध्ये ठीक आहे, पण जर इंडेक्सच माहिती नसेल तर, इंडेक्स जर तुम्हाला माहिती नसेल किंवा कोणत्या इंडेक्स वरती आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे किंवा नवीन इंडेक्स वरती व्हॅल्यू टाकायची किंवा न्यू व्हॅल्यू टाकायची आहे, तर यूज करायचं प्रत्येक वेळेस पुश फंक्शन. जो काय करतो सर्वात शेवटी, आता सर्वात शेवटी काय होतं, सुझुकी होतंय. तर सुझुकीच्या नंतर बघा काय झालंय, BMW ऍड झालाय. तर हा काय करतो BMW, हा इथे काय करतोय पुश फंक्शन, त्या BMW जे हे आहे पॅरामीटर जो आहे याच्यामध्ये दिलेला आपण स्ट्रिंग मध्ये, तो त्या कार मध्ये ऍड करतोय. आणि तो कुठे ऍड करतोय, एकदम लास्टला ऍड करतोय, है ना. जर आपल्याला पोझिशन माहिती नसेल, तर पोझिशन माहिती असेल तर आपण अशा प्रकारे नवीन व्हॅल्यू माहिती ऍड करू शकतो. पण आपल्याला पोझिशनच माहिती आहे, म्हणजे इंडेक्सच माहिती नाही की त्याच्यामध्ये आहे की तिथं. जर इंडेक्सच माहिती नाही आहे तर आपण सरळ सरळ पुश फंक्शन यूज करणार, है ना. तर हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. तर हा एक वे आहे ऍड करायचा अरे मध्ये व्हॅल्यू, आणि हा एक वे आहे व्हेरिएबल ऍड करायचा. आणि मॉडिफाय करायसाठी तर हाच एक वे आहे, आपण यावरून मॉडिफाय करू शकतो याचा यूज करू. डायरेक्टली इंडेक्स नंबर यूज करायचा आणि मॉडिफाय करायचं. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू तर टाकणं बघितलं, पण याच्यामधून व्हॅल्यू काढायच्या पण आहे, म्हणजे डिलीट पण करायचे. तर डिलीटसाठी काय असतं, जसं पुश असतं ऍड करायसाठी, तसंच पॉप असतं, पुश पॉप. हे जे दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये असतात ऍरेमध्ये. तर आपण काय करणार, जावास्क्रिप्ट मध्ये काय होते, पुश आणि पॉप होते. तर जावास्क्रिप्ट मध्ये आपण जसं पुश करू शकतो, तर तसंच कोणती पण व्हॅल्यू आपण पॉप पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, किंवा कारमध्ये कार डॉट पॉप असं फंक्शन यूज करावं लागतं. आणि याला ऍज अ पॅरामीटर मध्ये व्हॅल्यू पास करायला लागते की जी आपल्याला रिमूव्ह करायची आहे, जी व्हॅल्यू आपल्याला रिमूव्ह करायची आहे. तर समजा व्हॅल्यू जर टाकतो म्हटलं याच्यामध्ये, तर जाईल का बघूया आपण याच्यामध्ये. जसं की आपल्याला याच्यामधून स्विफ्ट काढायचं आहे, स्विफ्ट काढायचं आहे. ठीक आहे, याच्यामधून आपल्याला स्विफ्ट काढायचं आहे. तर स्विफ्ट जाईल का किंवा काही एरर येईल ते आपण बघूया. आपल्याला इथे समजेल. इथे आता रिफ्रेश करूया, तर बघा काहीच एरर नाही आहे. आणि जो स्विफ्ट याच्यामधून काय होतं, कुठे गेला स्विफ्ट, पॉप, कार मधून आपण पॉप केला स्विफ्टला, काय होतं याच्यामध्ये, याच्यामधून BMW गायब दिसतोय. BMW होता ना याच्यामध्ये. एक वेळा आपण काम करूया, इथे एक वेळा कारला प्रिंट करूया, नंतर इथे एक वेळा कारला प्रिंट करूया, म्हणजे 3 वेळा प्रिंट करूया कारला. ओके, इथे आपण रिफ्रेश करूया. हा, फर्स्ट टाइम जेव्हा प्रिंट झाला तेव्हा हा होता स्विफ्ट, टाटा आणि BMW. सेकंड टाइम जेव्हा आपण ह्या कारला प्रिंट केलं तेव्हा त्यामध्ये काय काय झालं, सुझुकी, मारुती आणि BMW ह्या 3 गोष्टी आल्या. सुझुकी, मारुती आणि BMW, जसं की हा हा येतो. ओके, हा येतो BMW. त्यानंतर मग आपण काय केलं, स्विफ्ट पॉप केला. स्विफ्ट पॉप नाही झाला, पण बघा स्विफ्ट पॉप झाला, पण काय पॉप झालं, BMW पॉप झाला. म्हणजे याच्यामध्ये काय होतं माहित आहे, याच्यामध्ये काय होतं की हा बाय डिफॉल्ट जो शेवटचा जो असतो तो पॉप करतो, स्पेसिफिक पॉप नाही करतोय. जर आपण पॉप फंक्शन जर युज करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये, तर हा काय करतो, जो शेवटचा जो असतो व्हॅल्यू, याच्यामध्ये शेवटची व्हॅल्यू काय होती, BMW. हे बघितली शेवटची व्हॅल्यू काय होती, BMW. त्यांनी काय केलं, BMW ला काउंट टाकलं. तर इथे आपल्याला याला पॅरामीटर पास करणे महत्वाचं नाही आहे. ओके, पास जर आपण केला तरी तो शेवटचीच व्हॅल्यू काढणार. त्याला जर आपण स्पेसिफाय पण केलं की आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे, तरी तो काय करणार, शेवटचीच व्हॅल्यू काढणार. ओके, तर इथे आपण काय करतोय, रिफ्रेश करून वापस चेक करतोय. बघा आता इथून BMW जो इथे शेवटी होता तो याच्यामध्ये आहेच नाही, ह्या थर्ड अरे मध्ये, है ना. जो आपण थर्ड अरे इथे प्रिंट केला, कशानंतर प्रिंट केला, पॉप नंतर प्रिंट केला आपण. फॉर एक्झाम्पल 2 वेळा जर पॉप एक्झिक्यूट केलं, तर कार डॉट पॉप असं जर 2 वेळा आपण प्रिंट केलेलं आहे, 2 वेळा जर आपण ह्या पॉपला एक्झिक्यूट करतोय, तो काय करणार, वापस इथून सुझुकी पण काउंट टाकणार. बरोबर आहे, इथं आपण रिफ्रेश करूया. बघा याच्यामधून सुझुकी पण गायब झालाय आता. म्हणजे पहिल्या पॉप मध्ये BMW गायब झाला, दुसऱ्या पॉप मध्ये सुझुकी गायब झाला याच्यामधून, है ना. आणि राहिले किती मग, स्विफ्ट, टाटा आणि मारुती. ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये राहिल्या. तर आपण जर याच्यामध्ये पॉप करत गेलो तर त्या सर्व गोष्टी तो काय करणार, डिलीट करत जाणार त्यामधून. जसं मी 4 वेळा याच्यामध्ये पॉप केलाय, तर तो 4 व्हॅल्यू काउंट टाकणार. बघा आता एकच व्हॅल्यू राहिली याच्यामध्ये, है ना.
तर आपण आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण सर्वात शेवटचा एलिमेंट रिमूव्ह करू शकतो याच्यामध्ये पॉपचा यूज करून. समजतंय का कसं एक्झिक्युशन होतं याच्यामध्ये? तर Yes, sir. आता या ऍरेला ऍक्सेस करायचं. आता हे काय केलं आपण, बायझिंग इंडेक्स ऍक्सेस करत होतो. इथे जे आपण केलं ना ऍक्सेस वगैरे किंवा प्रिंट आपण केलं, तर त्याला आपण काय केलं, ऍक्सेस जर करायचं असेल तर आपण एक तर प्रिंट केला याला, किंवा आपण इंडेक्स नंबर युज करून त्याला प्रिंट केलं, अशा प्रकारे आपण केलं. पण आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऍरे व्हेरिएबल मधल्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू ऍक्सेस करायचे. ह्या ऍरे मधल्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू ऍक्सेस करायचे. त्याच्यासाठी काय असतं ना, लूप असतं, लुपिंग कन्सेप्ट असतो, बरोबर. फॉर लूप, व्हाईल लूप, फॉर इच लूप, है ना, डू व्हाईल लूप, असे लूप्स असतात. तर जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याकडे आहे फॉर इच लूप. जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याजवळ आहे फॉर इच लूप. तसे बाकीचे पण आहे, पण स्पेसिफिकली ऍरेला जर आपल्याला रीड करायचं आहे, हे जे ऍरे मधले जे व्हेरिएबल्स आहे, ऍरे जे याच्यामधले जे व्हॅल्यूज आहे ऍरे मधल्या, आता आपण काय करूया, हे पॉप काउंट टाकूया आणि शेवटी जो ऍरे राहतो, जो कारचा ऍरे राहतो, तो काय दिसतो ते बघूया. आता याच्यामध्ये बघा शेवटी किती आहे, स्विफ्ट, टाटा, मारुती आणि सुझुकी असे 4 आहेत व्हॅल्यूज. त्या 4 व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट करायचे आहे. 4 व्हॅल्यूज काय करायचे आपल्याला, प्रिंट करायचे, वन बाय वन वन बाय वन, आणि 4 व्हॅल्यू प्रिंट करायचे. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, लूप युज करायचं आहे. कारण की लूप युज करून आपण काय करू शकतो, त्या लिस्ट मधून आपल्याला प्रत्येक एलिमेंटला आपण रीड करू शकतो लूपचा यूज करून, बरोबर आहे. म्हणजे ह्या ऍरे मध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंट्सला आपण काय करू शकतो, रीड करू शकतो लूपचा यूज करून. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती फॉर लूप लावायचा आहे, ह्या कारवरती फॉर लूप लावायचा आहे. इनिशियल याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज आहेत, पण जेव्हा आपण ऍड, पुश वगैरे केलं, रिमूव्ह वगैरे केलं, त्यानंतर किती व्हॅल्यूज राहिल्या याच्यामध्ये, स्विफ्ट, टाटा, मारुती आणि सुझुकी असे 4 व्हॅल्यूज राहिलेले आहे ना. त्या 4 व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. ओके. आणि काय करायचं आपण ते करूया, राईट, डॉक्युमेंट डॉट राईट करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे काय होतं माहिती पडेल आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, फॉर लूप यूज करायचं आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर काय करायचं, कशावर लावायचं फॉर लूप, कारवर लावायचं. म्हणजे जो अरे आहे कार, कार नावाचा जो अरे आहे त्याला लावायचा आहे. तर मग काय करायचं होती, कार डॉट फॉर इच, फॉर इच, फॉर इच. बघा इथं फॉर इच लूप असतो हा, आणि याच्या आतमध्ये असतं फंक्शन, याच्या आतमध्ये असतं फंक्शन. हा थोडा वेगळा आहे, हा थोडा वेगळा आहे. आणि फंक्शन, आणि याच्या ब्रॅकेटमध्ये असतं तो व्हेरिएबल, जो व्हेरिएबल मधून काय होईल, एक एक एलिमेंट आपल्याला मिळणार. जसं की इथे सी नावाचा एक व्हेरिएबल घेऊया आपण. ओके. आणि याच्या आतमध्ये आपण प्रिंट करूया. ठीक आहे. असं असतं, हे असतं तो, हा असतो तो, याला आपण म्हणतो फॉर इच लूप, याला म्हणतो आपण फॉर इच लूप, जो की आपण जावास्क्रिप्ट मध्ये युज करतो लुपिंग साठी. लुपिंग आहे हे एलिमेंट्सला रीड करायसाठी, प्रत्येक एलिमेंटला. म्हणजे कशामधल्या, कार मधल्या. कार काय आहे, अरे आहे. तर अरे मधलं आपण इच एलिमेंट, फॉर इच एलिमेंट आपण काय करणार, काढणार. आणि तो इच एलिमेंट जो आहे, सिंगल सिंगल एलिमेंट जो आहे, तो ह्या सी व्हेरिएबल मध्ये जाणार. आणि हा सी व्हेरिएबल्स आपल्या कामाचा आहे. जसं की आपण इथे फॉर एक्झाम्पल अलर्ट टाकला याच्यामध्ये, आणि अलर्ट मध्ये आपण सी ला घेऊन घेतलं, तर सी मध्ये एक एक व्हॅल्यू येणार. जसं की स्विफ्ट आहे, टाटा आहे, बीएमडब्ल्यू आहे. पण लास्ट टाइम काय होते, स्विफ्ट, टाटा, मारुती आणि सुझुकी. तर हे 4 आपल्याला इथे अलर्ट्स येतील 4 वेळा. आपल्याला अलर्ट जे आहे ते 4 वेळा येतील. आता हे कसे येतात बघा, इथे आपण रिफ्रेश करूया. बघा पहिला अलर्ट आला स्विफ्ट, त्यानंतर दुसरा अलर्ट आला टाटा, त्यानंतर मारुती यायला पाहिजे, आणि त्यानंतर सुझुकी यायला पाहिजे. आधी सुझुकी आला आणि एंड झाला, है ना. तर हे अशा प्रकारे अलर्ट होतो 4 वेळा. म्हणजे 4 एलिमेंट आहे म्हणून 4 वेळा झालेला आहे ते. ओके. आता जसं आपण हे अलर्ट केलं, तर अलर्ट न करता आपल्याला काय करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग, म्हणजे आपला तो कन्सोल वरती दिसून जाईल. तर इथे आपण सी व्हॅल्यू, सी व्हॅल्यूला काय करतोय आपण, लॉक करतोय. तर सी व्हॅल्यू मध्ये काय येतं, व्हॅल्यू येतं. इथे आपण वापस रिफ्रेश करणार, तर बघा इथे 4ही व्हॅल्यू इथे प्रिंट झाले आहे. आधी हे तीन जे आहे ते ऍरे प्रिंट झालेले आहे. आणि इथं आपण काय केलं, सिम्पल जो व्हेरिएबल आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याला काढलं सिंगल सिंगल एलिमेंटला, त्याला आपण तिथं प्रिंट केलं. दिसतंय, स्विफ्ट, टाटा, मारुती, हे स्विफ्ट, टाटा, मारुती आणि सुझुकी. असे काय झालं, हा जो लूप आहे हा किती वेळा घुमला, याच्यामध्ये किती इटरेशन्स मध्ये घुमला, हा घुमला 4 इटरेशन्स मध्ये. का बरं, कारण की ऍरे व्हेरिएबल मध्ये 4 व्हॅल्यूज होत्या, 1, 2, 3 आणि 4 असे 4 व्हॅल्यूज होत्या. म्हणून हा 4 वेळा घुमून त्यांनी काय केलं, कन्सोल डॉट लॉगला 4 वेळा एक्झिक्यूट केलं, आणि प्रत्येक वेळेस व्हॅल्यू डिफरंट होती, स्विफ्ट, टाटा, मारुती आणि सुझुकी.
तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्या ऍरेला ऍक्सेस पण करू शकतो लूप लावून. सिम्पल वे, काही नाही आहे. हा ऍरे व्हेरिएबल घ्यायचा, फॉर इच लावायचा, फंक्शन घ्यायचं, त्याचं एक सिंगल एक व्हेरिएबल घ्यायचा, कोणते पण एक व्हेरिएबल घेतला तर चालते. इथे फॉर एक्झाम्पल मी VAL नावाचं व्हेरिएबल घेतोय, तर इथं मी सीच्या ठिकाणी VAL घ्यावं लागेल. बाकी काही डिफरन्स नाही याच्यामध्ये. इथे मी येऊन रिफ्रेश करतो, तर मला तेच आउटपुट मिळणार है ना. ते अशा प्रकारे आपण काय करतोय, कार व्हेरिएबल मधले, कार जो व्हेरिएबल जो ऍरे टाईपचा आहे त्याच्यामधून आपण काय केलं, फॉर लूप लावून प्रत्येक व्हेरिएबलला प्रिंट केलं अशा प्रकारे. समजतंय कसं काय करतोय आपण, तर ऍरे बद्दलचे ऑपरेशन कसे होते एक्झिक्यूट, समजतंय. इथे काही कन्फ्युजन आहे का ऍरे मध्ये, कुठे काही कन्फ्युजन असेल तर विचारा मला. आपल्या सिलेबस मधलाच कन्सेप्ट आहे बरं हा. आपल्या सिलेबस मध्ये ऍरे आहे, ऍरे फंक्शन आणि स्ट्रिंग्स, तर हे ऍरे आहे. समजलंय मग हे एवढं, समोर जाऊया आपण आता. ओके, आता आपल्याला काय बघायचंय, आपण काय केलं आतापर्यंत, आपण कोणत्याही पण ऍरे मधल्या एलिमेंटला ऍक्सेस केलं, कोणत्या ऍरे एलिमेंटला मॉडिफाय केलं, नंतर काही नवीन एलिमेंट पुश केला, जे ऍड केलं त्याच्यामध्ये, त्यानंतर कोणत्या डिलीट केला आपण बाय युजिंग पॉप फंक्शन है ना, आणि त्यानंतर रीड केले, त्याच्यामधले जेवढे पण एलिमेंट आहे ते सर्व रीड केले. ओके, आता आपल्याला काय बघायचंय, आता हा जो ऍरे दिसतोय ना, याच्यामध्ये जो ऍरे आपण प्रिंट केला इथे, याच्यामध्ये 4 एलिमेंट आहे. ह्या 4 एलिमेंट पैकी 2 एलिमेंट आपल्याला बाहेर काढायचे आहे, म्हणजे एक वेगळा ऍरे बनवायचा आहे सरळ सरळ. काही जो त्याच्यामधला भाग आहे, जसं 4 एलिमेंट आहे, 4 एलिमेंट पैकी मला याच्यामधले जे 2 आहेत हे बाहेर काढायचे आहे, त्याचा वेगळा ऍरे बनवायचा आहे. तर ते कसं करायचं, त्याच्यासाठी आपल्याकडे जावास्क्रिप्ट मध्ये प्री डिफाईन्ड फंक्शन आहे, त्याला आपण म्हणतो स्लाइस. त्याला आपण म्हणतो स्लाइस. जशी ते स्लाइस नाही आहेत का आपल्या मँगो स्लाइस येते, तशी नाही आहे ती बरं. ओके, ही स्लाइस वेगळा आहे. हा काय करतो, हा स्लाइस 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो कोणते पण ऍरेला. ठीक आहे, आता आपल्याला कोणत्या ऍरेला डिवाइड करायचंय, कार नावाच्या ऍरेला आपल्याला काय करायचंय, स्लाइस करायचं, म्हणजे डिवाइड करायचंय, म्हणजे वेगळं काढायचंय. तर आपण काय करणार, कार डॉट स्लाइस, सिंपल फंक्शन, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करावं लागेल, 2 पॅरामीटर पाठवायचे, म्हणजे कोणत्या इंडेक्स नंबर पासून तर कोणत्या इंडेक्स नंबर पर्यंत आपल्याला पाहिजे बा. आणि हा कुठे जाणार, एका व्हेरिएबल मध्ये जाणार. याला आपण म्हणूया व्हेअर car2, वेअर car2 नावाचा एक व्हेरिएबल. आधी कार होता, हा car2 घेतलाय. आणि स्लाइस करताना आपल्याला कोणत्या पोझिशन पासून कोणत्या पोझिशन पर्यंत, जसं की आपल्याला मारुती आणि सुझुकी पाहिजे, तर काय होईल, 0 1 2 आणि 3, बरोबर आहे. तर इथं मी घेतलं 2, इथं घेतलं कॉमा 3. ठीक आहे, तशा प्रकारे म्हणजे स्टार्ट आणि एंड. ओके, याला मी सेव्ह केलं. आणि या कारला आपण काय करणार, कन्सोल करणार, कन्सोल डॉट लॉग. हा काय एक फंक्शन आहे, कन्सोल डॉट लॉग. कन्सोल प्रत्येक त्या कन्सोलला दाखवायसाठी, कोणतं लॉग म्हणजे डेटा दाखवायसाठी. कार टू ला आपण काय करतोय, प्रिंट करतोय. आपण कार2 ला प्रिंट करतोय बाय युजिंग कन्सोल डॉट लॉग. तर आता इथे आपण रिफ्रेश करूया, जाऊन इथे चेक करूया काय होतं याच्यामध्ये. बघा, याच्यामध्ये एकच व्हॅल्यू आली, 2 व्हॅल्यू आली पाहिजे होता. आता याच्यामध्ये काय आहे की 2 आणि 3 आपण घेतलाय, याचा जो सिंटॅक्स आहे, याचा सिंटॅक्स काय म्हणतो, स्टार्ट आणि एंड अशा 2 गोष्टी म्हणतो. तर स्टार्ट कुठे झाला पाहिजे आणि एंड कसं झाला पाहिजे ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय दिसतंय, मारुती दिसतंय, आणि याच्यामध्ये सुझुकी पण आहे. फॉर एक्झाम्पल, थोडं आणखी कन्फ्युजन दूर करायसाठी इथे आपण काय करूया, 3 3 करूया. 3 3 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं,
काहीच नाही मिळत 3-3 मध्ये. ओके, म्हणजे थर्ड पोझिशन वरती आहे तर खरी, पण होत नाहीये. त्यानंतर इथे काय करूया, फर्स्ट करूया. फर्स्ट कॉमा थ्री करूया. त्यामुळे काय येतं बघूया. टाटा आणि मारुती. टाटा आणि मारुती हे दोन येत आहे. म्हणजे फर्स्ट पोझिशन, टाटा कोणत्या पोझिशन वरती आहे, फर्स्ट पोझिशन वरती. आणि थर्ड, थर्ड म्हणजे थर्ड पर्यंत. थर्ड म्हणजे कोणती, मारुती. थर्ड कोणता, 1 2 3 थर्ड एलिमेंट पर्यंत. म्हणजे आता कसं होईल याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल मी इथे फोर्थ एलिमेंट घेतलं, 1,4 घेतलं, म्हणजे 1 पासून तर फोर्थ पर्यंत. फोर्थ कोणता आहे, सुझुकी आहे, तर इथे सुझुकी पर्यंत प्रिंट व्हायला पाहिजे. बघा इथं सुझुकी आला आहे ना. म्हणजे फर्स्ट जो पॅरामीटर आहे तो आहे, किंवा कोणत्या इंडेक्स नंबर पासून स्टार्ट करायचा आहे, म्हणजे टाटा पासून स्टार्ट केलं इंडेक्स नंबर पासून. आणि फोर्थ म्हणजे काय आहे, कोणत्या पोझिशन पर्यंत, म्हणजे किती नंबरच्या एलिमेंट पर्यंत. जसं की याच्यामध्ये 4 एलिमेंट आहे, तर फोर्थ एलिमेंट पर्यंत म्हणजे सुझुकी पर्यंत, है ना. आता समजा इथे जर आपण 2 केलं याला, म्हणजे फर्स्ट पोझिशन पासून चालू होईल 0 1, पण 2 पर्यंतच, मग तर इथे टाटाच राहील फक्त. बरोबर आहे, कारण की सेकंड पोझिशन वरती टाटाच आहे. आणि सॉरी, सेकंड जो आहे तो आहे टाटा, पण जो पोझिशन आहे किंवा जे इंडेक्स नंबर आहे तो टाटाचा काय आहे, 1च आहे. आणि इथे 1च आपण दिलाय, 1 आणि 2 सारखाच झालाय. इथे फक्त टाटाच यायला पाहिजे. बघा इथे टाटाच येत आहे, है ना. तर हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या ऍरेला दुसऱ्या ऍरेमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे आपण त्याला डिव्हाइड करू शकतो सरळ सरळ. एक्झिस्टिंग ऍरेला आपल्याला जर तोडायचं असेल तर आपण अशा प्रकारे त्याला तोडू शकतो. कोणत्या इंडेक्स नंबर पासून चालू होईल आणि कितीपर्यंत, कोणत्या नंबर पर्यंत, व्हॅल्यूचे कोणत्या नंबर पर्यंत, जे पण व्हॅल्यूज त्याच्यामध्ये असतील ते किती नंबर पर्यंत. कारण की नंबर जो आहे तो 1 पासून चालू होते आणि इंडेक्स नंबर जो असतो तो 0 पासून चालू होतो. म्हणून याच्यामध्ये जी पहिली जे व्हॅल्यू आहे ती इंडेक्स नंबर आहे, आणि सेकंड जे आहे ती त्याचं नंबर आहे, किंवा त्याचा नंबर ऑफ एलिमेंट नंबर काय आहे. कारण की एलिमेंट नंबर कधी पण 1 पासून चालू होतो. बरोबर आहे, 4 एलिमेंट 4 असं म्हणतो ना आपण, तसं. समजतं हे कसं वर्क केलं तर. स्लाइस काय केलं या स्लाइसनी, एका ऍरेला डिवाइड केलं 2 ऍरे मध्ये. म्हणजे आपण सब ऍरे म्हणतो, आपण त्याला सब ऍरे, जसं सबस्ट्रिंग असतं तसं सब ऍरे. तर अशा प्रकारे आपण काय केलं याच्यामध्ये, ऍरे रिलेटेड हे गोष्टी बघितल्या. याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का. तर ऍरे रिलेटेड बघा, ऍडिंग अन ऍरे इंटू द एलिमेंट, सॉर्टिंग अन ऍरे एलिमेंट, कंबाइनिंग ऍरे एलिमेंट स्ट्रिंग, चेंजिंग द एलिमेंट ऑफ द ऍरे. बघा चेंजिंगचं आपण बघितलं है ना. त्यानंतर डिक्लेरेशन बघितलं आपण. ओके, त्यानंतर इनिशियलायझेशन ऑफ ऍरे बघितलं आपण. ओके, त्यानंतर मग डिफायनिंग अन ऍरे एलिमेंट हे पण बघितलं आपण. त्यानंतर सॉर्टिंग आपण नाही बघितलं. त्यानंतर कंबाइनिंग अन ऍरे एलिमेंट इंटू द स्ट्रिंग हे नाही बघितलं. त्यानंतर चेंजिंग द एलिमेंट ऑफ द ऍरे हे आपण बघितलं. ऑब्जेक्ट्स ऍज असोसिएटिव्ह ऍरे हे नाही बघितलं. पण याच्यामधले जे खूप सारे जे मोस्ट ऑफ द पॉइंट आहे ते आपण बघितले. काहीच नाही याच्यामध्ये, एवढंच आहे. जेव्हा आपण रेग्युलरली याला करू ना, तेव्हा हे खूप डीपली आपल्याला समजावं लागेल याच्यामध्ये. कारण की प्रिडिफाईंड फंक्शन खूप सारे असतात, जसं की सॉर्टिंग साठी फंक्शन असतात, है ना. त्यानंतर कॉम्बिनेशन साठी फंक्शन असतात. असे वेगवेगळे त्यामध्ये फंक्शन असतात जे आपण युज करू शकतो ऍरेला ऍक्सेस करायसाठी, किंवा ऍरेवर ऍक्शन परफॉर्म करायसाठी. तर असं आहे ते. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, कंबायनिंग ऍरे एलिमेंट इंटू द स्ट्रिंग. आता याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये कसं कंबाईन करायचं ते आहे. पण आपण काय बघणार, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 ऍरे आहेत. फॉर एक्झाम्पल हा एक ऍरे होता, हा कार. आणि आपल्याकडे कार 2 आहे, इथे पण कार 2 आपल्याला मिळते. हे जे दुसरं ना कार 2 हे आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया, इथून काढून टाकूया. ओके, आणि इथे एक नवीन घेऊया कार 2. ओके, अशाच प्रकारे एक दुसरा सेकंड ऍरे घेऊया. आणि त्या 2 ऍरेला कंबाईन करता येते का ते बघूया. जसं की 2 ऍरेला आपण कंबाईन करू शकतो ना. जसं की हा कार आहे आणि हा कार 2 आहे. आणि याच्यामध्ये जसं की मारुती, त्यानंतर सुझुकी असे आहेत. आणि बीएमडब्ल्यू आपण कॉमन घेऊया.
ओके, मारुती आणि सुझुकी, बीएमडब्ल्यू, त्यानंतर वरती आहे शिफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू, असे दोन एक आपल्याकडे काय आहेत, ऍरे आहेत. आणि या दोन्ही ऍरेला आपण काय करूया, सर्वात प्रिंट करून घेऊया, म्हणजे जेणेकरून दिसेल आपल्याला. कार 2 याला सेव्ह करूया, याला इकडे येऊन रिफ्रेश करूया पेजला, इथे येऊन मी रिफ्रेश केलं, बघा स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू, मारुती सुझुकी आणि बीएमडब्ल्यू दोघांना पण आपण काय केलं, प्रिंट केलं. ओके, आता ह्या दोघांना काय करायचंय, मर्ज करायचंय, कंबाईन करायचंय. दोघांना काय करायचंय, कंबाईन करायचंय. ह्या दोघांना जर आपल्याला कंबाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी दोघांना पण आपल्याला कंबाईन करायचं आहे, तर सरळ सरळ ऍरे मध्ये कंपाईल करा. आता बघा याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काय आहे, सिंगल सिंगल सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट्स आहेत. सिंगल सिंगल सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट्स आहेत. त्या सिंगल 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 सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट्सला आपल्याला कंबाईन करायचंय. तर सरळ सरळ काय करायचं, एक नवीन एक ऍरे बनवायचा, कारण की कंबाईन करायचंय. एक नवीन एक ऍरे, जसं की व्हेअर कार 3 इक्वल्स टू, आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा, एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, त्याच्या आतमध्ये ह्या दोघांना पण ऍड करायचं, जसं की ह्याच्या आतमध्ये कार घेतला आणि कॉमा करून कार 2 घेतलाय, सेमिकोलॉन, आणि इथे करूया आपण कन्सोल डॉट लॉग कार 3. कार 3 ला आपण काय करतोय, प्रिंट करतोय. ओके, काय केलं आपण, सिंपल सिंपल, जसं हे पण एलिमेंट जे आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये होते, हे पण जे एलिमेंट्स आहेत ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये होते, हे पण मग आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतलेले आहे कंबाईन करायसाठी. असं जर आपण केलं आणि याला जर आपण प्रिंट केलं तर कसं होतं ते बघूया. इथं आपण येऊन रिफ्रेश करूया, बघा काय झालं, हा स्विफ्ट, हा एक ऍरे आहे, हा एक ऍरे आहे, आणि या याच्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये बघा हे असं कंबाईन नाही झालेलं आहे. याला कंबाईन नाही म्हणत, याला काय म्हणतं, एका ऍरे मध्ये ऍरे, बघा एका ऍरे मध्ये दोन ऍरे झालेले आहेत. नेस्टेड ऍरे म्हणतो आपण याला, नेस्टेड ऍरे. ठीक आहे, याला आपण म्हणतो नेस्टेड ऍरे. ज्याच्यामध्ये काय असतं की ऍरे मध्ये ऍरे असतो, जसं की हा मेन ऍरे कोणता आहे, हा हा आहे मेन ऍरे, आणि ह्या ऍरे मध्ये तुम्ही अजून एक दोन ऍरे टाकले है ना, याला आपण म्हणतो नेस्टेड ऍरे कन्सेप्ट. तर याच्यामध्ये कंबाईन करायसाठी, जर आपल्याला कंबाईन करायचं म्हणजे हे सर्व जे एलिमेंट आहे ते एकाच ऍरे मध्ये आले पाहिजे, त्याच्यासाठी कॉन्कॅट नावाचा एक फंक्शन असतो, तो आपल्याला युज करावा लागतो. आता आपण हे जे केलं, हे काय केलं आपण, ऍरे मध्ये ऍरे टाकला, म्हणजे नेस्टेड ऍरेचा कॉन्सेप्ट बघितला आणि कंबाईन करून बघितलं का काय होतंय. पण ते कंबाईन नाही होत, काय होतं ते होतं नेस्टेड ऍरे क्रिएट. पण आपल्याला जर याच्यामध्ये कंबाईन करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला कंबाईन नावाचा एक फंक्शन युज करावा लागतो. आणि काय करतो तो, दोघांना पण कॉन्कॅट करतो. जसं की आणखी एक करूया, व्हेअर कार 4 इक्वल्स टू, फॉर एक्झाम्पल कॉन्कॅटेनेशन साठी जावास्क्रिप्ट मध्ये एक ऑपरेटर आहे, माहितीये का तुम्हाला, कार प्लस ऑपरेटर आहे, आणि टू कार आणि कार 2 ला काय करायचंय, कॉन्कॅट करायचंय. कॉन्कॅट करायसाठी आपण काय करतो, प्लस ऑपरेटर युज करतो. हा प्लस युज करून जर आपण करू शकलो तर होईल काय, कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण काय प्रिंट करणार, कार 4. ठीक आहे, कार 4, आणि या कार 4 ला प्रिंट लॉक करतोय. आता आपण रिफ्रेश करूया, बघा काय झालं, यांनी याला कॉन्कॅट केलं. कॉन्कॅट काय केलं, म्हणजे त्यांनी त्याला स्ट्रिंग समजलं आणि त्या स्ट्रिंगला कॉन्कॅट करून टाकलं. त्यांनी त्याला स्ट्रिंग समजलं आणि त्यांनी त्याला कॉन्कॅट करून टाकलं. ओके, तर हे काय झालं, अटॅच करणे, फक्त अटॅचमेंट करणे, पण मिक्स नाही केलं. त्यांनी इथे प्रिंट करताना बघा काय केलं, स्ट्रिंगला प्रिंट केलं, ना की ऍरेला. आपल्याला काय पाहिजे, ऍरे पाहिजे. तर ऍरे साठी आपण काय करतो, मग सरळ सरळ वापस इथे येऊया. आता इथे वापस एक व्हेरिएबल क्रिएट करूया, व्हेरिएबल 5 इक्वल्स टू कॉन्कॅट फंक्शन यूज करायचं आहे. कॉन्कॅट फंक्शन, कॉन्कॅट फंक्शन जर युज करायचं असेल, इथं व्हेअर 5 कसं लिहिलं आपण, तर व्हेअर कार 5 लिहायचंय ना, व्हेअर कार 5. ओके, कॉन्कॅट कसं युज करायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, कार आणि कार 2, म्हणजे हे जे कार आहे आणि हा जो कार 2 आहे, दोघांना कॉन्कॅट करायचं. काय करायचं, कार डॉट कॉन्कॅट, कॉन्कॅट इन ब्रॅकेट कार 2, असं. म्हणजे या कार डॉट काय करायचंय, ह्या कारचं आणि ह्या कार 2चं काय करायचंय, कॉन्कॅटेनेशन करायचंय, आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कार 5 मध्ये जाणार. आणि हा जो कार 5 आहे हा आपल्याला करायचा आहे, कन्सोल डॉट लॉग करायचं, कन्सोल डॉट लॉग. इथे आपण याला प्रिंट केलं है ना, अशा प्रकारे. तर आपण आता याला बघूया कसं होतं, ते कसं दिसतं. तर याला आपण रिफ्रेश करूया, तर बघा आता इथं हा 6 एलिमेंटचा एक कॉमन ऍरे दिसतोय.
बघा, स्विफ्ट, टाटा आणि बीएमडब्ल्यू पहिल्या ऍरे मधला है ना, आणि दुसऱ्या ऍरे मधला मारुती सुझुकी आणि बीएमडब्ल्यू, मारुती सुझुकी आणि बीएमडब्ल्यू हा एकच ऍरे बनला याच्यामध्ये, है ना. तर हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, दोन ऍरेला कंबाईन करू शकतो कॉन्कॅट फंक्शन यूज करून, है ना. असे याच्यामध्ये खूप सारे असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, खूप सारे याच्यामधले वेगवेगळे फंक्शन्स आहेत, जेणेकरून आपण वेगवेगळे डिफरंट ऑपरेशन याच्यामध्ये करू शकतो. जेव्हा आपण रेग्युलर क्लासेस चालू करूया त्याच्यामध्ये आपण सर्व फंक्शन्स बघूया. हे आपण फक्त आता डेमो क्लासेस आहे म्हणून ओव्हरव्ह्यू बघतोय, म्हणजे स्पेसिफिक फंक्शन्स बघतोय जे कसे काम करतात तर बघायसाठी. समजतं याच्यामध्ये काय होतंय तर हे आहे ऍरे कन्सेप्ट जो तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. डिक्लेअरिंग ऍरे, इनिशियलायझेशन, डिफायनिंग, लुपिंग जे आपण बघितलं, ऍडिंग अँड ऍरे एलिमेंट बघितलं, सॉर्टिंग नाही बघितलं, कंबाईन दी ऍरे एलिमेंट बघितलं, पण कंबाईन टू ऍरे बघितलं. ओके, दोन ऍरेला कंबाईन कसं करायचं ते आपण बघितलं. ओके, तर ऍरे मधले आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ज्या याच्यामध्ये आहे. ओके, तर अशा प्रकारे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला रेग्युलर डेज मध्ये घ्यायचे, जेव्हा आपला रेग्युलर क्लास चालू होईल तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आता काही असेल तर विचारा मला याच्यामधलं, ऍरे कन्सेप्ट मधलं आपल्या कोणाला काही विचारायचं असेल तर. ठीक आहे, कोणाला जर काही क्वेरी नसेल तर आजचा जो हा आपला डेमो सेशन होता हा स्पेसिफिकली ऍरे साठीच होता. आणि ऍरेला कसं युज करायचं, कसं ऍक्सेस करायचं, कसं डिफाईन करायचं, कसं त्याला युज करायचं, कसं त्याला प्रिंट करायचं आणि कसं मॉडिफाय करायचं, हे याच्यासाठी आपण आजचा जो डेमो सेशन आहे तो आपण घेतला होता. जर कोणाला जर काही क्वेरी नसेल तर आपण आता हा जो सेशन आहे आजचा ऍरे रिलेटेड हा आपण एंड करू शकतो. कोणाला काही डिफिकल्टी आहे? ठीक आहे, तर मग आपण आता हा एंड करूया. चलो, बाय.